Hello everyone, I welcome you all in this practical lecture of pharmacology and toxicology laboratory. So in previous practical lecture we had completed experiment number 2, which is related to the introduction to the different parts of computers, right? So now we started the new experiment number 3. So this experiment generally based on the experimental animals. Okay, so in this experiment we have to see in detail about the various animals which we have to use in the experiments of pharmacology and toxicology. As we all know that every drug which goes under the discovery process or any drugs which is already exist but studied for their different effects, so those drugs are studied on the animals, right? So in preclinical stage that drug studied on the animals. Okay, सो त्यामुळे आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटमधून असे डिफरंट ॲनिमल्स बघायचे आहेत की ते सर्टन ते स्पेसिफिक पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट्समध्ये यूज केले जातात. ओके, सो ॲनिमलच्या कोणत्या स्पेसीज आहेत की ज्या फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी प्रॅक्टिकलमध्ये यूज केले जातात त्याची इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण इथे या एक्सपेरिमेंटमध्ये बघायचे आहे. ओके, अलॉंग विथ दिस वी मस्ट नो द डिफरंट anesthesia techniques which apply on the animals before experiments. ओके, सो एक्सपेरिमेंट्स करायच्या आधी कोणत्या अनेस्थेशिया प्रोड्यूस करायच्या टेक्निक्स आहेत की ज्या यूज केल्या जातात आणि त्याच्यानंतर त्या अनेस्थेशियाच्या टेक्निकनंतर मग तो ॲनिमल जो आहे त्याच्यावर ड्रगचा स्टडी केला जातो, राईट? So in this third experiment we must have to see the in detail information regarding the experimental animals, and also we must studied about the effect of anesthesia on the animals. Okay, so aim for this experiment is that to select the animal for experimental use in pharmacology to observe and confirm the effect of anesthesia on animals, right? So these 2 points are covered in this practical. So requirement for this practical is dissection box, weighing pan, charts and pictures. Okay, सो फर्स्ट आपण कोणत्या ॲनिमलच्या स्पेसीज एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये यूज करतात ते बघूया. सो फर्स्ट स्पेसीज आहे फ्रॉग. फ्रॉगमध्ये रॅना टिग्रिना ही स्पेसीज आहे की जे यूज केली जाते. ओके, सो दिस इज वन ऑफ द मोस्ट कॉमनली यूज्ड एक्सपेरिमेंटल ॲनिमल इन फिजिओलॉजी, फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी. ओके, सो मोस्ट कॉमनली यूज कोणता ॲनिमल असेल तर तो फ्रॉग आहे. फ्रॉगमध्ये राना टिग्रिना ही स्पेसीज आहे. सो इट हॅज बीन यूज्ड इन एक्सपेरिमेंट्स फॉर मोर दॅन 200 years. इट इज इझिली अवेलेबल ड्युरिंग द रेनी सीजन अँड इट इज ॲन ॲम्फिबियन ॲनिमल सेफ टू हँडल. ओके, सो इट इज ॲन ॲम्फिबियन ॲनिमल्स अँड इट इज सेफ टू हँडल. ओके, आपण इझिली त्याला हँडल करू शकतो. तसंच त्याच्या बाईट्समुळे कोणतेही पॉयझनिंग वगैरे अशा ज्या केसेस आहेत त्या फ्रॉगमध्ये दिसून येत नाही. ओके, सो त्याच्यामुळे सेफ आहे आणि इझीसुद्धा आहे फॉर द हँडल पर्पज. सो कोणत्या एक्सपेरिमेंट्समध्ये फ्रॉगची ही स्पेसीज राना टिग्रिना यूज केली जाते. सो फर्स्ट इज दॅट स्टडी ऑफ आयसोलेटेड टिश्यू सच ॲज रेक्टस ॲब्डॉमिनस, हार्ट प्रिपरेशन्स. ओके, सो ह्याच्या स्टडीसाठी जनरली फ्रॉगचा जो रेक्टस ॲब्डॉमिनसचा किंवा हार्ट जे आहे त्याचा आयसोलेटेड पार्ट यूज केला जातो. ओके, जनरली ड्रगच्या स्टडीसाठी फ्रॉगचा रेक्टस ॲब्डॉमिनस आणि हार्ट हे मोस्टली यूज केले जातात. देन स्टडी ऑफ ड्रग्स ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो द ड्रग्स दोज हॅविंग देअर इफेक्ट्स ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम विच गेट studied on the frog. So study of retinal toxicity of drug. ओके, सो एखाद्या ड्रगची जर आपल्याला रेटिनल टॉक्झिसिटी चेक करायची असेल त्याच्यासाठी फ्रॉग हा ॲनिमल यूज केला जातो. अँड नेक्स्ट इज स्टडी ऑफ ड्रग्स ॲक्टिंग ऑन न्यूरोमस्क्युलर जंक्शन. ओके, सो दोज ड्रग्स विच शोज देअर इफेक्ट ऑन न्यूरोमस्क्युलर जंक्शन. सो दोज ड्रग्स आर यूज फॉर टू स्टडी देअर इफेक्ट्स ऑन द फ्रॉग. ओके, तर फ्रॉगची कोणती स्पेसीज आहे राना टिग्रिना. ओके, सो इथे तुम्हाला एक इमेज दिसते विच इज ॲन इमेज ऑफ फ्रॉग. स्पेसीज आहे राना टिग्रिना फ्रॉग. ओके, सॉरी. नेक्स्ट ॲनिमल विच इज यूज्ड फॉर द experimental pharmacology is rat. Okay,
So Rattus norvegicus, which is used for the experimental purpose. So it is small in size compared to other animals. So drugs are required in small quantity. ओके, जर अदर ॲनिमल्स जर कंपेअर केले तर रॅट जो आहे रॅटस नॉर्वेजिकस त्याची साईज लहान असल्यामुळे कमी क्वांटिटी ड्रग जो आहे तो टेस्टिंगसाठी कमी क्वांटिटीमध्ये लागतो. ओके, सो वॉमिटिंग सेंटर इज अब्सेंट, सो द ड्रग कॅन बी ॲडमिनिस्टर्ड ओरली. सो ह्या रॅटमध्ये रॅटस नॉर्वेजिकसमध्ये वॉमिटिंग सेंटर प्रेझेंट नसतं. ओके, सो त्याच्यामुळे ओरली जरी ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केला तरी वॉमिटिंग होणार नाही, कारण का वॉमिटिंग सेंटर जे आहे ते अब्सेंट असतं. त्याच्यामुळे ड्रग जे आहे ते प्रिफरेबली ओरली रूटने ॲडमिनिस्ट्रेट केले जातात फॉर द स्टडी पर्पज. गॉल ब्लॅडर अँड टॉन्सिल्स आर ऑल्सो अब्सेंट्स. ओके, सो गॉल ब्लॅडर अँड टॉन्सिल्ससुद्धा अब्सेंट असतं. सो बिकॉज ऑफ अब्सेन्स ऑफ गॉल ब्लॅडर देअर इज कंटिन्युअस फ्लो ऑफ बाईल इन टू अ इंटेस्टाईन. ओके, सो गॉल ब्लॅडर जर अब्सेंट आहे तर बाईल्सचा कंटिन्युअस फ्लो जो आहे तो इंटेस्टाईनमध्ये होतो. सो दिस फॅसिलिटेट द स्टडी ऑफ ड्रग ॲक्टिंग ऑन द बाईल कोलेस्ट्रॉल रिॲब्सॉर्प्शन. ओके, सो गॉल ब्लॅडर अब्सेंट असल्यामुळे काय होणार आहे, बाईलचा फ्लो आहे तो कंटिन्यू इंटेस्टाईनमध्ये सुद्धा असणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे मग असे ड्रग्स की त्यांचा बाईलवर इफेक्ट आहे किंवा कोलेस्ट्रॉलच्या ॲब्सॉर्प्शनवर इफेक्ट आहे, त्याच्या ॲब्सॉर्प्शनमध्ये कोणते अल्टरेशन्स करतात ह्याच्या स्टडीसाठी आपण रॅटस नॉर्वेजिकस हा ॲनिमल यूज करू शकतो. ओके, सो रॅटस नॉर्वेजिकसमध्ये आपण काय बघितलं, स्मॉल साईज आहे त्याच्यामुळे स्मॉल क्वांटिटी ड्रग रिक्वायर्ड आहे राईट स्टडीसाठी. देन वॉमिटिंग सेंटर अब्सेंट असल्यामुळे सगळे ड्रग आपण ओरली ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो. त्यानंतर गॉल ब्लॅडर आणि टॉन्सिल्ससुद्धा अब्सेंट आहेत. सो गॉल ब्लॅडर अब्सेंट असल्यामुळे those drugs which acting on the bile and cholesterol reabsorption, those are studied on the Rattus norvegicus animal. Okay, so experimental use for this Rattus norvegicus that include psychopharmacological studies. Okay, so those agents which produces their effect or they shows their action on the psychopharmacological agents, so those are studied on the Rattus norvegicus animal. Okay, the next use is study of analgesic and anticonvulsant. Okay, so analgesic and anticonvulsant drugs चा स्टडी सुद्धा Rattus norvegicus वर केला जातो. Then bioassay of the various hormones such as insulin, oxytocin, vasopressin. Okay, सो हे जे डिफरंट हार्मोन्स आहेत इन्सुलिन, ऑक्सिटोसिन, वेसोप्रोसिन, त्याच्या बायोअसेसाठी रॅटस नॉर्वेजिकस ही स्पेसिस यूज केली जाते. देन स्टडी ऑफ इस्ट्रस सायकल, मेटिंग बिहेवियर अँड लॅक्टेशन. ओके, सो ह्याच्या स्टडीसाठी रॅटस नॉर्वेजिकस हा ॲनिमल यूज केला जातो. देन स्टडीज इन आयसोलेटेड टिश्यू प्रिपरेशन लाईक युटेरस, स्टमक, व्हास डिफरन्स, देन फंडस, स्ट्रीप अँड हार्ट. ओके, सो रॅटस नॉर्वेजिकसचं कोणते कोणते पार्ट आयसोलेट केला जातं फॉर द स्टडी, त्यामध्ये युटेरस आहे, स्टमक आहे, व्हास डिफरन्स आहे, फंडस स्ट्रीप आहे, देन हार्ट आहे. ओके, सो ऑल दिस पार्ट आर यूज्ड ॲज अन आयसोलेटेड tissues preparation for the experimental purpose. Then chronic study of blood pressure. Okay, so those drugs which produces their effect on the blood pressure, so those drugs are studied on the Rattus norvegicus species. Then study of hepatotoxic and anti-hepatotoxic compound. Okay, so those compound which acts as an hepatotoxic and anti-hepatotoxic, so those drugs are studied on the Rattus norvegicus animal. Okay, so this is the rat species, specifically Rattus norvegicus. Okay, so here it is the image of Rattus norvegicus rat. Okay, the next animal used for the experimental pharmacology is guinea pig. Okay, so guinea pig मध्ये Cavia porcellus which is specifically used. So it is a docile animal. It highly susceptible to tuberculosis and anaphylaxis. It is also highly sensitive to histamine and penicillin. It requires exogenous ascorbic acid in diet. Okay, so specifically ascorbic acid diet मध्ये एसेन्शियल आहे. त्याच्यानंतर डोमासाईल ॲनिमल आहे, मोर ससेप्टेबल आहे ट्युबरक्युलोसिस अँड ॲनाफॅलॅक्सिस. ओके, अँड इट इज हायली सेन्सिटिव्ह टू हिस्टामाइन अँड पेनिसिलिन. ओके, सो हिस्टामाइन आणि पेनिसिलिन ड्रगसाठी मोर सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे ह्या ड्रगचा इफेक्ट जो आहे तो कमी डोसमध्ये लवकर मिळून जातो. ओके, सो एक्सपेरिमेंटल यूज बघितला आपण गिनिया पिगचा, तर त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन ऑफ ब्रॉन्कोडायलेटर्स. ओके, सो दोज ड्रग्स विच ॲक्ट्स एज अन ब्रॉन्कोडायलेटर्स, सो दोज ड्रग्स आर इव्हॅल्युएट विथ द हेल्प ऑफ गिनिया पिग. देन anaphylactic and immunological studies,
Then study of histamine and antihistaminics, biopsy of digitalis, evaluation of local anesthetics. Okay, so local anesthetic, digitalis drug, then antihistaminic, histaminic drug, then immunological studies जो आहे तो स्पेसिफिकली गिनिया पिगवर केला जातो. ओके, सो गिनिया पिगची कोणती ही आहे व्हरायटी आहे कॅविया पोर्सिलस. ओके, सो इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसते, दिस इज एन गिनिया पिग कॅविया पोर्सिलस. Next animal which is used for the experimental pharmacology is mouse. Okay, so mus musculus, this species is used amongst the mouse. So Swiss albino mice are commonly used. Okay, so Swiss mouse mus musculus मध्ये Swiss albino mice which is commonly used for the experimental purpose. So they are smallest, cheap and easy to handle. Okay, स्वस्त असतात, लहान असतात आणि इझिली हँडल करू शकतो. सो त्याच्यामुळे मस मस्क्युलर स्पेसिसमधला स्विस अल्बिनो टाईपचा माईस जो आहे तो एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये यूज केला जातो. ओके, नाउ वी मस्ट गो थ्रू द एक्सपेरिमेंटल यूज फॉर दिस माऊस. सो टॉक्झिकोलॉजिकल स्टडीज एस्पेशली ॲक्यूट अँड सब ॲक्यूट टॉक्झिसिटी. ओके, सो कोणत्याही ड्रगचं टॉक्झिकोलॉजिकल स्टडीज आहे तो माऊसच्या हेल्पने केला जातो. ओके, देन बायोअसे ऑफ इन्सुलिन, इन्सुलिनचा बायोअसेचा स्टडी केला जातो. देन स्क्रीनिंग ऑफ ॲनाल्जेसिक अँड अँटीकन्व्हल्संट ॲक्टिव्हिटी. ओके, सो ॲनाल्जेसिक आणि अँटीकन्व्हल्संट ड्रग्ज आहेत त्यांचा स्टडी केला जातो. देन स्क्रीनिंग ऑफ किमोथेरापेटिक एजंट्स, स्टडीज रिलेटेड टू जेनेटिक्स अँड कॅन्सर रिसर्च, स्टडीज ऑफ ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टम. सो दोज ड्रग विच शोज their effect on CNS, those drugs which related to genetics and cancer research, those drugs which is used for the screening of chemotherapeutic agents, and those drugs which acts as an analgesic and anticonvulsant, and insulin. So all these drugs are studied with the help of mouse, mus musculus. Okay, so here it is the image for the mouse mus musculus, which is an Swiss albino mice. Okay, next animal which is used for the experimental pharmacology is rabbit. Okay, so rabbit मध्ये ऑरिक्टोगॅलस क्युनिक्युलस ही स्पेसिस आहे ती मोस्टली यूज केली जाते. सो इट इज डोसाईल ॲनिमल विथ लार्ज इयर्स. ओके, सो ह्याची रॅबिटचे जे अदर व्हरायटी आहेत त्याच्यासोबत जर कम्पेअर केले तर ऑरिक्टोगॅलस क्युनिक्युलसचे जे रॅबिटचे जे इयर्स आहेत ते लार्ज आहेत. ओके, युजली न्यूझीलँड व्हाईट रॅबिट्स आर यूज्ड. The enzyme atropine esterase is present in rabbit's liver and plasma, so it can tolerate the large dose of belladonna. Okay, so atropine esterase हे एन्झाईम रॅबिटमध्ये प्रेझेंट असतं, त्याच्यामुळे बेलाडोनाचा लार्ज डोज आहे तो रॅबिट टॉलरेट करू शकतो. ओके, आता एक्सपेरिमेंटल यूज बघूया आपण. सो रॅबिट्स ऑरिक्टोगॅलस क्युनिक्युलस विच इज जनरली यूज फॉर द पायरोजन टेस्टिंग. ओके, सो पायरोजन टेस्टिंगमध्ये यूज केलं जातं. ओके, सो पायरोजन्स काय करणार आहेत की बॉडीचं टेम्परेचर आहे ते एलिवेट करणार आहेत. ओके, सो त्याच्या स्टडीसाठी रॅबिट यूज केला जातो. देन नेक्स्ट इज बायोअसे ऑफ अँटी डायबेटिक, क्युरारेफॉर्म ड्रग्स अँड सेक्स हार्मोन. ओके, सो बायोअसे काही ड्रगचा स्टडी केला जातो, त्याच्यामध्ये अँटी डायबेटिक आहे, क्युरारेफॉर्म आहे, त्याच्यानंतर सेक्स हार्मोन्स आहेत. देन नेक्स्ट यूज इज स्टडी ऑफ मिड्रियाटिक्स अँड मायोटिक्स. ओके, सो रॅबिटच्या आईवर मिड्रियाटिक्स आणि मायोटिक ड्रगचा स्टडी केला जातो. देन स्टडी ऑफ लोकल अॅनेस्थेटिक्स एजंट, आयसोलेटेड प्रिपरेशन्स लाईक हार्ट, डिओडेनम अँड इलियम. ओके, सो हार्ट, डिओडेनम अँड इलियम आयसोलेटेड पार्ट आर यूज फॉर द एक्सपेरिमेंटल पर्पज. ओके, सो हिअर इट इज द इमेज दॅट शोईंग द रॅबिट, that is Orictogallus cuniculus. Okay, so this rabbit is used for the experimental purpose. Okay, so these are the several animals which is used for the experimental purpose. So त्याच्यामध्ये आपण फ्रॉग बघितलेला आहे, फ्रॉगमध्ये रॅना टिग्रिना. देन रॅट सेकंड ॲनिमल बघितलेला आहे, रॅटस नॉर्वेजिकस. गिनिया पिग, कॅविया पोर्सेलस. देन माऊस मस मस्क्युलस, रॅबिट Orictogallus cuniculus. Okay, so these are the several animals which is used for the experimental purpose. Okay, so in this observation table here it is mentioned some standard parameters for the certain animals. Okay, so आता जे आपण ॲनिमल्स बघितलेले आहेत त्याच्यामध्ये सर्टन पॅरामीटर्स आहेत. फॉर एक्झाम्पल बॉडी वेट आहे, लाईफ स्पॅन आहे, बॉडी टेम्परेचर आहे, त्याचे पॅरामीटर्स मेन्शन केलेले आहेत. ओके, सो फर्स्ट बघूया आपण फ्रॉग. बॉडी वेट ग्रॅममध्ये दिलेला आहे 500 ते 1000. ओके, तो 5000 to 1000 इट इज ॲन स्टँडर्ड पॅरामीटर फॉर फ्रॉग बॉडी वेट.
देन लाईफस्पॅन जर आपण फ्रॉगचं बघितलं तर 4 ते 15 इयर्सचा आहे. ओके, 4 to 15 इयर्स. देन बॉडी टेम्परेचर फ्रॉगचं आहे 36 डिग्री सेंटीग्रेड विच इज अ नॉर्मल बॉडी टेम्परेचर फॉर द फ्रॉग. ओके, सो फ्रॉगचं बॉडी वेट 500 to 100 ग्रॅम. देन लाईफस्पॅन 4 to 15 इयर्स अँड बॉडी टेम्परेचर इज 36 डिग्री सेंटीग्रेड. ओके, द नेक्स्ट ॲनिमल आपण बघितलं तर रॅट. सो रॅटचं बॉडी वेट आहे नॉर्मल 200 to 300 ग्रॅम. ओके, लाईफस्पॅन 2 to 3 इयर्स. देन बॉडी टेम्परेचर इज 37.5 डिग्री सेंटीग्रेड. ओके, देन गिनिया पिग आहे विच हॅविंग अ बॉडी वेट 600 to 800 ग्रॅम विच हॅविंग लाईफस्पॅन ऑफ 2 years and body temperature is 38.3 degree centigrade. Okay, next animal is mouse. So body weight for the mouse is 25 to 30 gram. Okay, then lifespan for the mouse is 1 to 2 years. Body temperature for the mouse is 37.4 degree centigrade. Okay, and last जो आपण animal बघितला होता rabbit which having a body weight ranges from 2000 to 3000 gram. Then lifespan for 4 to 5 years and body temperature is 38.3 degree centigrade. Okay, so weight range जर आपण चेक केली तर mouse which having a very light in weight, right? लाईफ स्पॅन जर आपण चेक केला तर त्याच्यामध्ये माऊस आहे, गिनिया पिग आहे विच हॅविंग अ रॅट आहे विच हॅविंग अ व्हेरी शॉर्ट लाईफ स्पॅन पिरियड, राईट. आणि बॉडी टेम्परेचर कम्पॅरेटिव्हली स्टडी केलं तर फ्रॉगचं 36 डिग्री सेंटीग्रेड आहे, रॅटचं 37.5 आहे, गिनिया पिग 38.3 अँड माऊस 37.4 अँड रॅबिट 38.3. ओके, सो दीज आर द स्टँडर्ड पॅरामीटर्स फॉर द सर्टन एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स. ओके, सो इथे आपला एक्सपेरिमेंटल ॲनिमल्सचा पार्ट कवर झालेला आहे. ओके, सो एक्झाममध्ये सिनॉप्सिसमध्ये असेल, वायवामध्ये असेल, ह्याच्यावर हमखास क्वेश्चन विचारले जातात. ओके, ह्या डिफरंट स्पेसिस आहेत विच इज यूज्ड फॉर द एक्सपेरिमेंटल पर्पज. ओके, नाव नेक्स्ट टर्म आपल्याला बघायची आहे ॲनास्थेशिया. ओके, सो एक्सपेरिमेंट्समध्ये जे ॲनिमलच्या ह्या डिफरंट स्पेसिस यूज केल्या जातात त्यांना यूज करण्यापूर्वी त्यांना ॲनास्थेशिया दिला जातो. ओके, सो ॲनास्थेशिया म्हणजे काय तर लॉस ऑफ कॉन्शियसनेस इज कॉल्ड ॲज ॲनास्थेशिया. ओके, मीन्स लॉस ऑफ कॉन्शियसनेस अलॉंग विथ द सेन्सेशन इज नोन ॲज ॲनास्थेशिया. ओके, सो आपण ॲनास्थेशिया हा चॅप्टर बघितलेला आहे, लोकल ॲनास्थेटिक्स, जनरल ॲनास्थेटिक्स. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की ह्युमन बिईंगमध्ये ॲनास्थेटिक्स कधी यूज केल्या जातात, एखादी सर्जरी करायची असेल तर, राईट. ॲनिमल्समध्ये जेव्हा एक्सपेरिमेंटल पर्पजसाठी ॲनिमल यूज करायचं असेल तेव्हासुद्धा त्याला ॲनास्थेशिया प्रोव्हाइड केला जातो. ओके, सो मेथड फॉर ॲनास्थेशिया दॅट इन्क्लूड फिजिकल अँड केमिकल मेथड्स. ओके, सो फिजिकल मेथडमध्ये आहे पिथिंग, स्टनिंग, चिलिंग. ओके, सो ह्या काय कन्सेप्ट आहेत ते आपण नंतर इन डिटेल डिस्कस करायचे आहेत. ओके, आणि केमिकल मेथड्समध्ये आहे की केमिकल्सचा यूज केला जातो. ओके, सो यूज ऑफ केमिकल्स फॉर एक्झाम्पल क्लोरालोज, बार्बिच्युरेट्स. ओके, सो सम एक्झाम्पल फॉर द केमिकल एजंट्स विच इज यूज फॉर द ॲनास्थेशिया पर्पज. ओके, सो ॲनिमलला हे जे आहे क्लोराझोल, क्लोरालोज, देन बार्बिच्युरेट्स हे जे आहेत ते केमिकल ॲनास्थेटिक्स यूज केल्या जातात फॉर द पर्पज ऑफ प्रोड्युसिंग ॲनास्थेशिया. ओके, सो ॲज ॲनास्थेटिक डिप्रेसेस ऑल पार्ट्स ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, आपल्याला माहिती आहे की ॲनास्थेशियाचं काम काय आहे, इट डिप्रेसेस द ऑल पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम बाय इनिबिटिंग द असेंडिंग रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम. ओके, सो हे जे ॲनास्थेटिक्स आहेत ते त्यांची ॲक्शन कशी शो करणार आहेत, बाय इनिबिटिंग द असेंडिंग रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम. ओके, सो दिस रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम विच इज यूज फॉर द कंट्रोल ऑफ पेन अँड सेन्सेशन. ओके, सो पेन अँड सेन्सेशनची जी प्रोसेस आहे ती रेग्युलेट करायचं काम रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम करतं. ओके, बट दिस ॲनास्थेटिक्स आर द ड्रग्स विच इनिबिट दिस सिस्टीम अँड दॅट्स वाय पेन अँड सेन्सेशन गेट lost, right. So therefore anesthesia, it is nothing but the loss of consciousness. Then next here it is mentioned route of drug administration. So the way of administration of drug into a body is called as route of administration. Okay, सो ज्या रूटकडून ड्रगची एंट्री जी आहे ती इनसाईड बॉडीमध्ये होणार आहे त्या
रूटला रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हटलं जातं. ओके, सो एक्झाम्पल आहे लोकल, एंटेरल, पॅरेंट्रल. ओके, सो इंजेक्शन रूटने घेतलं तर पॅरेंट्रलमध्ये जाणार, ओरली खाल्लं तर ओरल रूटमध्ये आहे. ओके, एंटेरल रूट आहे म्हणजे ओरल रूट आहे, राईट. लोकल मीन्स अप्लाय केलं जातं स्किनला. देन सो दीज आर द डिफरंट रूट फॉर द ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, सो नेक्स्ट 2 कन्सेप्ट्स आर देअर, दॅट इज डायसेक्शन आणि आयसोलेशन. ओके, सो ह्या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला ॲज सच माहिती आहेत. सो डायसेक्शन इट इज नथिंग बट द एक्सपोजर ऑफ डिफरंट बॉडी पार्ट्स विथ द हेल्प ऑफ डायसेक्टिंग इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज डायसेक्शन. म्हणजे डायसेक्शन बॉक्समध्ये जे काही डिफरंट इन्स्ट्रुमेंट आहेत. ओके, सो जे डायसेक्शनसाठी यूज केले जातात असे डायसेक्टिंग इन्स्ट्रुमेंट यूज करून काय केलं जातं की बॉडीचे डिफरंट पार्ट जे आहेत ते ओपन केले जातात. ओके, अँड दॅट कन्सेप्ट इज नोन ॲज डायसेक्शन. नेक्स्ट इज आयसोलेशन. ओके, सो आयसोलेशन इट इज नथिंग बट द सेपरेशन ऑफ टिश्यूज अँड ऑर्गन्स आउटसाइड द बॉडी इज कॉल्ड ॲज आयसोलेशन. ओके, सो एखादा टिश्यू असेल किंवा ऑर्गन असेल तो आउटसाइड बॉडीच्या बाहेर काढून मग त्याला सर्वाईव्ह केलं जातं आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट देऊन. सो त्या प्रोसेसला आयसोलेशन असं म्हटलं जातं. ओके, सो डायसेक्शन अँड आयसोलेशन. So here it is mentioned some methods of producing anesthesia. Okay, so first is that physical method is there. Okay, फिजिकल मेथडमध्ये आहे ॲनास्थेशिया फॉर फ्रॉग. फ्रॉगसाठी कोणत्या फिजिकल मेथड यूज केल्या जातात फॉर द पर्पज ऑफ प्रोड्युसिंग ॲनास्थेशिया. सो फर्स्ट आहे पिथिंग. ओके, सो पिथिंग प्रोसेसमध्ये काय केलं जातं. सो होल्ड द ॲनिमल इन लेफ्ट हँड. ओके, सो काय केलं जातं ॲनिमलला डाव्या हातामध्ये धरायचं अँड इट्स डॉर्सल पार्ट्स टुवर्ड्स यू. ओके, त्याचा जो पाठीकडचा भाग आहे तो आपल्याकडे घ्यायचा. नेक्स्ट इज दॅट फील फॉर द डिप्रेशन, दॅट इज ऑसिपिटो अटलांटिक जंक्शन ॲट द जॉईंट ऑफ स्कल विथ पिथिंग निडल इन द राईट हँड. ओके, सो पिथिंग निडल प्रेझेंट असते. डायसेक्शन बॉक्स जर तुमचा बघितला तर त्याच्यामध्ये पिथिंग निडल असते विच इज यूज्ड फॉर दिस पर्पज. सो त्या पिथिंग निडलने काय करायचं माऊसच्या फ्रॉगच्या माउथ पार्टकडनं 2 डोळ्याच्या मधून ती जी पिथिंग निडल आहे ती त्याच्या पाठीमागच्या बाजूकडे सरकवायची. ओके, ती सरकवताना जिथे डिप्रेशन फील होतं म्हणजे जिथे ती सुई जी आहे ती खाली जाते थोडीशी प्रेस होऊ शकते. सो त्या पॉईंटला विच इज नोन ॲज ऑसिपिटॅलो अटलांटिक जंक्शन त्या पार्टला काय करायचं आहे की निडल जी आहे ती उजव्या हाताने ते जे जंक्शन आहे ते फील करायचं आहे की कुठे मऊसर असा भाग लागतो आहे. ओके, देन पास द पिथिंग निडल इन द डिप्रेशन. त्याच्यानंतर काय करायचं जिथे मऊ लागते डिप्रेशन फील होते तिथे ती जी काय निडल आहे पिथिंग निडल ती काय करायची आहे आतमध्ये टाकायची पास करायची. ओके, मूव द निडल साईड टू साईड. त्याच्यानंतर काय करायचे ती जी निडल आहे ती साईड टू साईड मूव करायची आहे. दस सेपरेटिंग द ब्रेन फ्रॉम द स्पायनल कॉर्ड. ओके, सो त्या पॉईंटच्या इथे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचं जंक्शन असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं जर आपल्या स्कलवरून जर आपण आपल्या जर डोक्यावरून जर आपण हात फिरवत आलो तर मानेकडच्या भागाला आपल्याला एक डिप्रेशन जाणवतं, राईट. सो तिथे काय आहे की आपलं ब्रेन आणि आपली स्पायनल कॉर्ड ह्याचं जंक्शन तिथे असतं, राईट. तसंच सेम फ्रॉगमध्ये आहे की जिथे ते जंक्शन डिप्रेशनचा भाग जिथे मिळणार आहे तिथे काय करायचे ती निडल आतमध्ये टाकायची आहे आणि नंतर तिला साईडने पूर्ण हलवून घ्यायचं आहे. ओके, देन पास इट अपवर्ड अँड रोटेट सो ॲज टू डिस्ट्रॉय द अप्पर पार्ट ऑफ ब्रेन. ओके, सुरुवातीला पाठच्या बाजूला टाकून पाठीमागे ती निडल आहे ती पूर्ण साईड टू साईड हलवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढच्या बाजूला त्या निडलचं टीप करायचं. ओके, सो पास द पिथिंग निडल इन द डिप्रेशन, मूव द निडल साईड टू साईड द सेपरेटिंग द ब्रेन फ्रॉम द स्पायनल कॉर्ड. देन पास इट अपवर्ड्स अँड रोटेट सो दॅट डिस्ट्रॉय द अप्पर पार्ट ऑफ ब्रेन. ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे की अप्पर पार्टला जे काही कनेक्शन आहे ते सुद्धा डिस्ट्रॉय होणार आहे. ओके, नेक्स्ट इज विथड्रॉ द निडल अँड पास इट डाऊनवर्ड्स टू कम्प्लीट अ डिस्ट्रक्शन. त्याच्यानंतर काय करायचं आहे निडल
विड्रॉ करायची आहे. ओके, नंतर पुन्हा ती निडल इन्सर्ट करून त्याला मग डाऊनवर्ड पुन्हा तसंच सेम रोटेट करायचं आहे, हलवायचं आहे साईड टू साईड. ओके, आणि त्याच्यानंतर डिस्ट्रक्शन करायचं आहे स्पायनल कॉर्डचं पूर्ण. ओके, सो एन्श्युअर द कंप्लीट पिथिंग बाय चेकिंग द रिफ्लेक्सेस बाय प्रेसिंग अ निडल टू द लिम्स. ओके, सो एकदा का ही प्रोसेस कंप्लीट केली की त्याच्यानंतर त्या फ्रॉगला खरंच ॲनास्थेशिया झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी काय करायचं आहे, त्या फ्रॉगचं लिंब रिजन आहे तिथे निडल टोचून बघायची. ओके, सो निडल टोचल्यानंतर जर तो कोणताही रिस्पॉन्स शो करत नसेल, इट मीन्स द ॲनिमल धिस फ्रॉग गेट ॲनास्थेसाइज्ड. ओके, सो आता आपण इथे पिथिंगसाठीचा एक शॉर्ट व्हिडिओ बघूया, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की ॲक्च्युअल कुठे हे डिप्रेशन फील होणार आहे फ्रॉगच्या, कुठे निडल इन्सर्ट करणार आहे, कशी इन्सर्ट करतात, कसं ते स्पायनल कॉर्ड आणि ब्रेनचं जंक्शन ब्रेक करतात. ओके, ते आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत. ओके, तुम्हाला इथे एक व्हिडिओ दिसतो आहे. ओके, इथे जे तुम्हाला दिसतं ते पिथिंग निडल आहे हातामध्ये. ओके, फ्रॉग कसा होल्ड केलेला आहे बघा, करंगळी आणि मधल्या बोटाच्या बाजूचं बोट आहे तिथे पाठचे पाय, त्याच्यानंतर मोठं बोट आणि पुढचं जे बोट आहे तिथे 2 पुढचे पाय पकडलेले आहेत. त्याच्यानंतर पिथिंग निडल इन्सर्ट केलेली आहे आतमध्ये की जिथे डिप्रेशन जाणवलेलं आहे. त्याच्यानंतर ती साईड टू साईड मूव्ह केलेली आहे. ओके, हे अप्पर स्पायनल कॉर्डचं जे जंक्शन आहे ते डिस्ट्रक्ट केलेलं आहे. ओके, हे बघा असं साईड टू साईड मूव्ह करून पूर्ण जे काही कनेक्शन आहे स्पायनल कॉर्डचं ब्रेनसोबत ते पूर्ण डिस्ट्रक्ट केलं जातं. ओके, त्याच्यानंतर फ्रॉगच्या ॲक्टिव्हिटीज बघा तुम्ही कमी झालेल्या आहेत. फक्त त्याचा एक जो पाय आहे त्याचे फिंगर्स आहेत ते लिटल बिट मूवमेंट त्यांच्यामध्ये होते. स्ट्रेचनिन ड्रग जो आहे तो त्याच्यामध्ये आता इनकॉर्पोरेट करणार आहेत, विच इज यूज्ड फॉर द इफेक्ट स्टडी ऑफ सर्टन इफेक्ट ऑफ स्ट्रेचनिन ड्रग, राईट. ओके, सो एकदा स्पायनल कॉर्ड आणि ब्रेनचं जेव्हा कनेक्शन पिथिंग निडलने जेव्हा हे करणार आहेत, तोडणार आहेत, तेव्हा मग त्याच्या लिम्सला टच करून असं त्याला टोटल ॲनास्थेशिया कंप्लीट ॲनास्थेशिया झाला आहे की नाही हे चेक केलं जातं. सो एन्श्युअर्स द कंप्लीट पिथिंग बाय चेकिंग द रिफ्लेक्सेस बाय द धिस निडल जे आहे ते काय केलं जातं, प्रेस करून चेक केलं जातं त्याच्या लिम्सला की टोटल ॲनास्थेशिया करेक्ट ॲनास्थेशिया त्याच्यामध्ये झाला आहे की नाही. ओके, दिस इज द पिथिंग टेक्निक. ओके, सो व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला आयडिया आले असेल. पिथिंग निडलने काय केलं जातं तर त्या फ्रॉगच्या माउथ रिजनकडून ती जी पिथिंग निडल आहे ती प्रेस करून बघितली जाते आणि तशीच हळूहळू ती पाठीकडच्या बाजूला सरकवली जाते. ओके, त्याच्यानंतर जिथे ती पिथिंग निडलला डिप्रेशन फील होईल, जिथे ती आतमध्ये जाईल तिथे ती आतमध्ये टाकली जाते. ओके, त्याच्यानंतर पिथिंग निडल एकदा आतमध्ये इन्सर्ट केल्यानंतर काय केलं जातं, साईड टू साईड अशी तिला मूव्ह केलं जातं आणि त्याच्यामुळे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचं कनेक्शन आहे ते तिथे ब्रेकअप केलं जातं. ओके, त्याच्यानंतर तिला आजूबाजूचे सुद्धा जे काही कनेक्शन आहे ते सुद्धा ते निडल मूव्ह करून ब्रेकअप केला जातं. त्याच्यानंतर सेम प्रोसिजर पाठच्या बाजूलासुद्धा ती इन्सर्ट करून बॅक साईडमध्ये जे काही ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचं कनेक्शन असेल ते सुद्धा ब्रेकअप केलं जातं. ओके, त्याच्यानंतर तो जो फ्रॉग आहे तर त्याच्या लिम्सला निडल टच करून
बघितलं जातं की कोणते रिफ्लेक्सेस प्रेझेंट आहेत की नाही, मीन्स ॲनास्थेशिया अराईज झाला आहे की नाही. ओके, म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचं कनेक्शन तुटल्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामध्ये ॲनास्थेशिया प्रोड्यूस होणार आहे. ओके, सो दिस इज द पिथिंग टेक्निक. ओके, नेक्स्ट इज दॅट. ओके, सो इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसून येईल की काय केलं जातं, ही जी पिथिंग निडल आहे ती माऊसच्या माउथ, इथे तुम्हाला दिसते की माउथ रिजनकडून अशी पाठीमागच्या भागापर्यंत अशी टच करून बघितलं जातं आणि ह्या रिजनमध्ये जवळजवळ डिप्रेशन जाणवायला सुरुवात होते. ओके, मग इथे ह्या पोर्शनला काय केलं जातं, ती निडल जी आहे ती इथे तुम्हाला दिसतं आहे की निडल जी आहे ती इन्सर्ट केली जाते आणि त्याच्यानंतर ती मागे पुढे आजूबाजूला अशी सरकवून ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचं कनेक्शन तोडलं जातं. ओके, अँड ॲनास्थेशिया प्रोड्यूस केला जातो. ओके, सो दिस इज द पिथिंग टेक्निक. ओके, सो ही जी पिथिंग निडल आहे ती तुमच्या डायसेक्शन बॉक्समध्ये आहे. ओके, next technique is used for the anesthesia purpose is chilling. Okay, so this chilling is also used for the frogसाठीच यूज केली जाते ही ॲनेस्थेटिक टेक्निक्स. सो त्याच्यामध्ये काय केलं जातं की फ्रॉग जो आहे तो रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर केला जातो ॲट द 4 डिग्री सेंटीग्रेडला. ओके, सो 4 डिग्री सेंटीग्रेड एवढ्या टेम्परेचरला रेफ्रिजरेटरमध्ये फ्रॉग जो आहे तो स्टोअर करून ठेवला जातो. ओके, आणि जवळजवळ 2 ते 7 वेळा ही जी स्टेप्स आहे ती रिपीट केली जाते आणि त्याच्यानंतर लिम्सला निडलने टच करून त्याचे रिफ्लेक्सेस आहेत की नाही ते चेक केले जाते. ओके, सो दीज आर द 2 टेक्निक्स यूज्ड ऑन द फ्रॉग फॉर द ॲनास्थेशिया पर्पज. ओके, सो त्याच्यामध्ये आपण पिथिंग बघितलेलं आहे आणि चिलिंग बघितलेलं आहे. ओके, नेक्स्ट ॲनास्थेशिया टेक्निक आहे विच इज यूज्ड फॉर द माईस, रॅट, गिनिया पिग अँड रॅबिट्स. ओके, सो अदर एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स आहेत, माईस, रॅट, गिनिया पिग, रॅबिट, ह्याच्यासाठी ही स्टनिंग ही ॲनास्थेशिया टेक्निक यूज केली जाते. ओके, सो त्याच्यामध्ये काय करायचं आहे, होल्ड द ॲनिमल इन हँड बाय द टेल. ओके, त्या ॲनिमलची टेल धरून हातामध्ये तो ॲनिमल धरायचा आहे, उचलून धरायचा आहे, होल्ड करायचं आहे. देन गिव्ह अ स्ट्रोक बिटवीन ब्रेन अँड नेक पोर्शन अगेन्स्ट द टेबल. त्याच्यानंतर काय करायचं आहे की ब्रेन आणि ब्रेनचा जो रिजन आहे तो आणि नेक. ओके, म्हणजे जसं आपल्या डोक्याचा जो पाठीमागच्या बाजूला जो खालचा पोर्शन आहे तो आणि नेक ह्याच्यामधला जो रिजन आहे तिथे. ओके, ॲनिमलचं पण तसंच आहे की ॲनिमलचा जो ब्रेनचा पोर्शन आहे तिथून त्याचा नेकचा जो रिजन आहे त्याच्यामध्ये. ओके, सो इथे तुम्हाला रॅबिटच्या इथे पाठीमागे दिसतं आहे की ब्रेन आणि नेक ह्या पोर्शनच्या मध्ये बरोबर काय करायचं, त्याला स्ट्रोक द्यायचा आहे. ओके, स्ट्रोक द्यायचा म्हणजे काय द्यायचं आहे, तर हॅमर करायचं, काहीतरी मारायचं. ओके, सो स्ट्रोक बिटवीन द ब्रेन अँड नेक पोर्शन अगेन्स्ट द टेबल. ओके, सो टेबलाच्या विरुद्ध बाजूने त्याला तिथे प्रेशर अप्लाय करायचं आहे. देन इमिजिएटली प्लेस ऑन द प्लॅटफॉर्म. त्याच्यानंतर लगेच ॲनिमलला प्लॅटफॉर्मवर ठेवायचं आहे अँड डिसलोकेट द स्पायनल कॉर्ड बाय पुलिंग द टेल. ओके, सो टेलवरती पुल करून मग स्पायनल कॉर्ड काय करायचे, डिसलोकेट करायची आहे. ओके, सो दिस इज द स्टनिंग टेक्निक विच इज यूज फॉर द माईस, रॅट, गिनिया पिग आणि रॅबिट्स. ओके, फ्रॉगसाठी आपण बघितलेलं आहे पिथिंग आणि चिलिंग टेक्निक आहे आणि बाकीचे जे ॲनिमल्स आहेत त्यांना स्टनिंग टेक्निकने काय केलं जातं, ॲनास्थेशिया प्रोड्यूस केला जातो. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय की इलेक्ट्रिक शॉक अप्लाय केला आहे फॉर द स्ट्रोक पर्पज आणि त्याच्यामुळे मग काय होणार आहे, त्याला ॲनास्थेशिया दिला जातो. ओके, सो इथे जी डायग्राम तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये रॅबिट आहे. ओके, इथे पाठच्या बाजूला स्ट्रोक ॲपॅरेटस लावलेला आहे की ज्याच्या थ्रू स्ट्रोक बसणार आहे त्याच्या ब्रेन आणि नेक रिजनच्या मध्ये बरोबर. आणि मग त्या ॲनिमल्स तो जो कोणताही ॲनिमल असेल त्याच्यामध्ये माईस, रॅट, गिनिया पिग, रॅबिट कोणीही असू दे, त्याचं काय होणार आहे, नंतर त्याची टेल नंतर वरती उचलून धरायची आहे आणि त्याच्यामुळे स्पायनल कॉर्ड आणि ब्रेनचं काय करायचं आहे, सेपरेशन करायचं आहे. ओके, सो दिस इज द स्टनिंग टेक्निक फॉर द ॲनास्थेशिया. ओके, सो इथे आपण ह्या एक्सपेरिमेंटमध्ये डिफरंट एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स बघितलेले आहेत आणि नेक्स्ट आपण बघितलेलं आहे ॲनास्थेशिया टेक्निक बघितलेले आहेत, कोणत्या ॲनिमलवर कोणती टेक्निक यूज केली जाते. ओके, सो व्हॉट वी हॅव लर्न फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट नंबर 3 is ability to select a experimental animal.
ओके. सो आपण प्रत्येक ॲनिमल जेव्हा इंडिव्हिज्युअली बघितलेला आहे तेव्हा बघितलेलं आहे की एका ड्रगच्या स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी चेक करण्यासाठी तो स्पेसिफिक ॲनिमल यूज केला जातो. ओके. सो वी मस्ट लर्न अबाउट द ॲबिलिटी टू सिलेक्ट द एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स. ओके. सो कोणत्या कॅटेगरीचा ड्रग आहे त्याच्यावरून आपण कोणता ॲनिमल वापरायचा हे ठरवू शकतो. ओके. नेक्स्ट इज अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ ॲनास्थेशिया. ओके. सो ॲनास्थेशिया देतात म्हणजे नक्की काय करतात त्या ॲनिमल्सचं, कसं काय त्याच्यामध्ये ॲनास्थेशिया देतात हे आपण आता ॲक्च्युअली समजून घेतलेलं आहे. ओके. सो क्वेश्चन कोणत्या कोणत्या प्रकारचे विचारू शकतात बघा ह्याच्यावर. सो विच इफेक्ट्स यू ऑब्झर्व ड्युरिंग द पिथिंग ऑफ फ्रॉग, देन व्हॉट इज स्टनिंग प्रोसेस, व्हॉट इज ॲनास्थेशिया, नेम द मेथड्स ऑफ प्रोड्युसिंग ॲनास्थेशिया, बाय केमिकल मेथड हाऊ ॲनास्थेशिया इज प्रोड्युस्ड, व्हॉट इज डायसेक्शन अँड आयसोलेशन, राईट 3 एक्सपेरिमेंटल यूज ऑफ फ्रॉग अँड रॅबिट. ओके. आणि अजून एक्सपेरिमेंट्स क्वेश्चन जे आहेत ते जर्नलमध्ये तुमच्या इन्क्लूड केलेले आहेत. ओके. सो अशा टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ते ह्याच्यावर विचारू शकतात. ओके. सो इथे आपला एक्सपेरिमेंट नंबर 3 संपलेला आहे. एक्सपेरिमेंट नंबर 3मध्ये आपण डिफरंट ॲनिमल बघितलेले आहेत, त्याच्या कोणत्या स्पेसीज एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी मध्ये यूज करतात, कोणत्या स्पेसीजवर कोणत्या टाईपच्या ड्रगचा स्टडी केला जातो हे इथे बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण ॲनास्थेशिया म्हणजे काय, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन कोणत्या रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने प्रिफरेबली ॲनास्थेशिया ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं. ओके. त्याच्यानंतर आयसोलेशन म्हणजे काय, डायसेक्शन म्हणजे काय, ह्या कन्सेप्ट क्लिअर केल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण ॲक्च्युअल ॲनास्थेशियाची जी प्रोसेस आहे ती बघितलेली आहे. ओके. फ्रॉगमध्ये आपण बघितलेलं आहे पिथिंग आणि चिलिंग ह्या 2 टेक्निक यूज केल्या जातात. अँड इन केस ऑफ रॅबिट, रॅट, गिनिया पिग, माईस ह्याच्यामध्ये स्टनिंग ही टेक्निक यूज केली जाते की त्यांना स्ट्रोक दिला जातो इन बिटवीन ब्रेन अँड नेक रिजन. ओके. आणि मग त्यांच्यामध्ये ॲनास्थेशिया अराईज केला जातो. ओके. सो इथे आपला हा 3rd एक्सपेरिमेंट संपलेला आहे. सो तुम्हाला जर कोणता पॉईंट कोणती कन्सेप्ट जर कळली नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर. गुड बाय.